घरात जोडीदाराशी सतत कटकट होते, भांडणं होतात. हे 4 उपाय जगा आनंदात, टाळा भांडण. नमस्कार मित्रांनो. नवरा बायकोचं नातं म्हणजे वादविवाद, भांडणं, मतभेद, रुसवे-फुगवे होतातच. भांडल्यानं प्रेम वाढतं असंही मजेनं या नात्यातील भांडणांबद्दल बोललं जातं. पण सतत होणाऱ्या भांडणांमुळे प्रेम वाढत नाही, तर कटुता निर्माण होते. दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो. ही सततची भांडणं ही टाळलेलीच बरी. हे ऐकण्यास, समजण्यास योग्य वाटलं तरी प्रत्यक्ष कृतीत उतरवणं अवघड आहे. शब्दाने शब्द वाढत जातात आणि नवरा बायकोची भांडणं टोक गाठतात. आता तर भांडणांसाठी एकमेकांच्या समोर असण्याचीही गरज नाही. मेसेज, मेल याद्वारेही नवरा बायकोत कडाक्याचं भांडण होतं. सततच्या भांडणांमुळे त्यातून निर्माण होणाऱ्या तणावामुळे आपण घरातले इतर सदस्य वैतागतात. हा वैताग कमी करण्याचा मार्ग म्हणजे भांडण टाळणं. भांडण करणं जितकं सोपं तितकं अवघड काम म्हणजे भांडण टाळणं. पण ते टाळता येतं. कोणत्याही कारणाने जोडीदारासोबत भांडण्याच्या मोडमध्ये जाण्याआधी उपाय केले तर पुढे होणारे वाढणार भांडण टाळता येऊ शकतं. थोडक्यात मिटवता येऊ शकतं. यासाठी 4 उपाय आहेत. हे उपाय आधी नीट समजून घेतले तर नंतर प्रत्यक्ष त्याचा अवलंब करण्यास सोपे जाईल. तर भांडण टाळणं शक्य आहे. बोलता बोलता भांडण होतं, विकोपाला जातं हे माहीत असतं. काही प्रमाणात अनुभवलेलंही असतं. पण मेसेज करता करताही भांडण पेटतं. मेसेज करताना रागाच्या भरात चुकीचे शब्द वापरले गेले तर त्यामुळे जोडीदार आणखीन दुखावला जातो. बोललेले शब्द हवेत विरून जातात, पण लिहिलेले शब्द टिकतो आणि तो दुखवणारा असेल तर खुपतोही. तू असं बोलली होतीस किंवा मी असं बोललीच नव्हते असं बोलण्याची सोय मेसेजद्वारे भांडल्यास राहत नाही. आपण वापरलेले शब्द जोडीदार दाखवतो. यामुळे मतभेद आणि मनभेद आणखीन वाढतात. त्यामुळे मेसेज करून वाद वाढण्यापेक्षा आपण प्रत्यक्षात भेटू तेव्हा बोलू असं म्हणून भांडणाचा विषय तिथेच थांबवावा. यामुळे आपला समजूतदारपणा, संयम जोडीदारास लक्षात घेऊन राग, भांडण, मतभेद निवळण्यास मदत होते. जोडीदारानं आपल्याला अमुक बोलून आपलं मन दुखावलं म्हणून आपण तिच्या मनाला लागेल असं टोकाचं बोलणं म्हणजे परतफेड करणं नव्हे. उलट दुखावणाऱ्या शब्दांची परतफेड करताना वापरले जाणारे शब्द हे जास्त घातक आणि नवरा बायकोच्या नात्यात परिणाम करणारे असतात असं तज्ज्ञ म्हणतात. त्यामुळे आपण जे शब्द वापरणार आहोत ते वापरण्याआधी खरंच हे वापरण्याची गरज आहे का हे स्वतःला विचारावं. असं थांबून थोडं आत्मपरीक्षण केल्यास घातक आणि वाईट शब्दांचा वापर करण्याचा धोका टळतो. भांडण झालं तर ते पटकन थांबवता आणि विसरून जाऊन पुढे जाता आलं पाहिजे. सकाळी झालेला भांडणाचा राग दिवसभर मनात ठेवणं, रात्री झोपतानाही जोडीदारासोबतच्या भांडणाचा राग मनात ठेवून झोपणं हे चुकीचं आहे. झोपण्याआधी जोडीदारासोबत भांडण झालं असल्यास ते भांडण मनात ठेवून दुसऱ्या दिवशी उठून पुन्हा चालू ठेवल्याने नातं बिघडतं. ते टाळण्यासाठी भांडण विसरावं, मन शांत करून झोपावं. तज्ज्ञ म्हणतात शांत झोपणं किंवा थोडा वेळ बाहेर पडून चालून येणं हा भांडण थांबवण्याचा उत्तम उपाय आहे. या उपायानं भांडण टाळून दोघांमधील प्रश्न सोडवण्याचा मार्ग मिळाल्याचे पुरावे अभ्यासक आणि तज्ज्ञांकडे आहेत. जोडीदाराला अनेकदा आपल्याला काय आवडतं, काय खटकतं याची कल्पना नसते. त्यामुळे नुसतं चिडून, रागवून भांडण करण्यापेक्षा आपल्याला भावनेच्या पातळीवर काय वाटतं हे जोडीदाराला नीट उलगडून सांगावं. यामुळे जोडीदाराला राग, संताप, वाद यांच्या कारणाचा उलगडा होतो आणि भांडण टोकदार होण्यापूर्वीच ते बोथट होऊन थांबतं. जोडीदारासोबत सतत भांडण होत असल्यास नेहमीच्या भांडणानं नात्यातलं प्रेम आटत असल्याची भावना निर्माण झाल्यास दोघांमधले भांडण वाढण्यापासून थांबवणारे वरील 4 उपाय नक्की करून पहा. हे उपाय सहज जमतील असेच आहे, एकदा वापरून तर पहा. तसेच मित्रांनो, या 4 उपायांव्यतिरिक्त सुद्धा आपण काही उपाय करू शकतो. जर नवरा बायकोत एकसारखी भांडणं होत आहेत मग कुंकवाचे उपाय देखील फायदेशीर ठरतात.
सर्व नात्यांमध्ये काही ना काही कुरबुर असतातच. तशात त्या नवरा बायकोच्या नात्यातही असतात. मात्र काही वेळेस या कुरबुरी इतक्या विकोपाला जातात की त्यावर तोडगा काढणं अत्यंत महत्त्वाची बाब बनते. नवरा बायकोचं नातं हे जन्मजन्मीचं नातं असतं. सर्व नात्यांमध्ये महत्त्वाचं नातं किंवा एक प्रमुख नातं म्हणून नवरा बायकोच्या नात्याकडे पाहिलं जातं. मात्र सर्व नात्यांमध्ये काही ना काही कुरबुरी असतात. तशाच त्या नवरा बायकोच्या नात्यातही असतात. मात्र काही वेळेस या कुरबुरी इतक्या विकोपाला जातात की त्यावर तोडगा काढणं अत्यंत महत्त्वाची बाब बनते. मग अशा वेळेस ज्योतिषशास्त्रात कुंकवाचे काही आश्चर्यकारक फायदे सांगितले गेले आहेत. हे उपाय केल्यास नवरा बायकोचे संबंध सुधारण्यास मदत होते. काय आहेत हे फायदे पाहूया. कुंकवाचे चमत्कारिक फायदे. पती पत्नीने शुक्रवारी एकत्रितपणे देवी लक्ष्मीची पूजा करून तिला कुंकू अर्पण करावं. पत्नीने देवीला अर्पण केलेलं कुंकू आपल्या कपाळी लावावं. यामुळे पती पत्नीमधील प्रेम वाढते. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी मुलीला पांढरी मिठाई खाऊ घातल्याने जीवनसाथीसोबतचे नाते मजबूत होते. पती पत्नीने दररोज पाण्यात गूळ आणि कुंकू टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. यामुळे वैवाहिक जीवन सुखी होते. पती पत्नीमधील भांडणे मिटतात. पतीने रोज झोपण्यापूर्वी केशराचे दूध प्यावे आणि पत्नीने हातात सोन्याच्या बांगड्या घालाव्यात. यामुळे वैवाहिक जीवन नेहमी आनंदित राहते. पती पत्नीमध्ये प्रत्येक मुद्द्यावर भांडणे होत असतील तर पत्नीने रात्री झोपताना पतीच्या उशाशी कुंकू ठेवावे. दुसऱ्या दिवशी नवऱ्याने तेच कुंकू कुठेतरी नेऊन टाकावं. हा उपाय केल्याने पती पत्नीचे नाते लवकर सुधारू लागते. रविवारी रात्री पती झोपलेल्या पलंगावर पत्नीने थोडे कुंकू पसरावे. दुसऱ्या दिवशी अंघोळ झाल्यावर पत्नीने तेच कुंकू आपल्या कपाळी लावावं. असे केल्याने पती पत्नीमधील तणाव दूर होतो. तसेच मित्रांनो, पती पत्नीमध्ये होत असतील भांडणं तर हे मंत्र म्हणा. लग्नानंतर कित्येक पती पत्नीमध्ये सुरुवातीला मधुर संबंध असतात, पण काही दिवसांनी आपसात मतभेद व गैरसमज वाढू लागतात आणि भांडणं व्हायची वेळ येते. अशा परिस्थितीत घरात कलह निर्माण होतो आणि वैवाहिक जीवनात कडूपणा येतो. जर आपल्या जीवनात अशी स्थिती निर्मित होत असेल तर हे उपाय करून समस्यांवर मात करू शकता. पती पत्नीमध्ये अतिशय कलह असल्यास पहाटे उठून अंघोळ करा. यानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन पिंडीवर पाणी वाहत श्रद्धापूर्वक या मंत्राचा जप करा. ओम नमः संभवाय च मयो भवाय च नमः शंकराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च. पती पत्नीमध्ये मतभेद असतील तर सकाळी उठून अंघोळ केल्यानंतर एखाद्या एकांत जागेवर आसन मांडावे. आता त्या आसनावर पूर्वेला तोंड करून बसावे. समोर देवी पार्वतीची मूर्ती किंवा चित्र ठेवावे. श्रद्धापूर्वक 21 वेळा या मंत्राचा जप करावा. अक्षय 9 मधुसंकाशे अनिक 9 समंजन्नम अंतहा कृष्णवश मारुती मन इन्नो सहासती. वैवाहिक सुखाच्या प्राप्तीसाठी सकाळी अंघोळ करून देवी दुर्गाची मूर्ती किंवा चित्रासमोर दिवा लावावा. उदबत्ती लावून फूल चढवावे. यानंतर या मंत्राचा 108 वेळा जप करावा. धान धेन धून धुर्जटे पत्नी वाव वे वो वागधीश्वरी क्रांग क्रीं क्रू कलिका देवी शाईन शी शुमे शुभ कुरु. ज्योतिषानुसार या मंत्रांद्वारे शीघ्र परिणाम प्राप्त होतात आणि जीवनात सुख प्राप्त होते. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्यामध्येही जर काही वादविवाद असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे उपाय करा आणि जर काही फरक पडला तर कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.